नमस्कार. आजच्या आपल्या या चर्चेमध्ये स्वागत. आज आपण एका खूप गाजलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स. आपण याची मराठी आवृत्ती आणि त्यावर आधारित जे काही ऑडिओबुक सारांश, परिचय, चर्चा उपलब्ध आहेत त्या सगळ्यांमधून माहिती घेतली आहे. आणि या पुस्तकाचा मूळ विचार खूप साधा आहे, पण तितकाच म्हणजे प्रभावी. लहान लहान सवयी कशा मोठे परिणाम घडवतात हे यात सांगितलंय. तर आज आपण हेच बघूया की रोजच्या छोट्या कृतींमधून मोठं यश कसं मिळवायचं आणि नको असलेल्या सवयी कशा मोडायच्या. अगदी. आणि जेम्स क्लिअरबद्दल म्हणायचं तर ते स्वतः एका मोठ्या अपघातातनं गेले होते आणि याच सवयींच्या शक्तीने त्यांनी स्वतःला पुन्हा उभं केलं. ते सांगतात की यश असं एका झटक्यात नाही मिळत. रोज फक्त 1% सुधारणा करायची आहे. 1% फक्त? हां, फक्त 1%. आणि आज आपण याच 1% नियमाचं सामर्थ्य, सवयी कशा लागतात, मोडतात, त्याचं एक शास्त्र आहे आणि त्या कशा बदलायच्या याचे व्यावहारिक मार्ग यावर बोलूया. उत्तम. चला तर मग या सगळ्या स्रोतांच्या आधारे ॲटॉमिक हॅबिट्समधलं महत्त्वाचं ज्ञान समजून घेऊया. सुरुवात करूया याच मूळ कल्पनेपासून, सवयींची ताकद. ही 1% गोष्ट काय आहे नेमकी? हां, क्लिअर म्हणतात की रोज फक्त 1% स्वतःला सुधारलं तर वर्षाच्या शेवटी आपण, तुम्ही विचार करा, तब्बल 37 पट अधिक चांगले बनतो. 37 पट? हो. आणि याउलट जर रोज 1%ने घसरण झाली, म्हणजे आपण काहीतरी चुकीचं करत राहिलो, तर आपण जवळजवळ शून्यावर येतो. आपल्याला वाटतं की मोठं यश मिळवायला काहीतरी मोठंच करावं लागतं, पण नाही. खरी जादू या रोजच्या 1%मध्ये आहे. इतकी छोटी गोष्ट वाटते नाही? हो, म्हणजे लक्षात पण येत नाही अनेकदा. अगदी. म्हणूनच आपण दुर्लक्ष करतो. पण वर्षाभरात हीच गोष्ट तुम्हाला खूप पुढे नेते, किंवा मग चुकीची सवय असेल तर खाली पण आणू शकते. म्हणजे कोणतीच गोष्ट लहान नाहीये खरं तर. हे ऐकायलाच किती भारी वाटतंय. म्हणजे हा तोच कंपाऊंड इफेक्ट झाला जो आपण गुंतवणुकीत बघतो, तो इथे सवयींमध्ये पण लागू होतो. तंतोतंत. अगदी बरोबर. आणि हा परिणाम म्हणजे तो दोन्ही बाजूनी काम करतो. चांगल्या सवयींचं व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढतं, त्या तुमचे मित्र बनतात. आणि वाईट सवयींचं कर्ज पण तसंच वाढतं, त्या शत्रू बनतात. अनेक ठिकाणी हेच सांगितलंय. सुरुवात अगदी लहान असते, आपल्याला कळतही नाही, पण जसा जसा वेळ जातो तसा त्याचा एकूण परिणाम खूप मोठा होतो. पण असं होतं ना अनेकदा की आपण सुरू करतो उत्साहात, समजा रोज व्यायाम करायचं ठरवलं किंवा लवकर उठायचं, पण आठवडा गेला, 2 आठवडे गेले तरी काही फरक दिसत नाहीये असं वाटतं. मग निराशा येते, तो सुरुवातीचा जोश जातो कुठेतरी. हो, नक्कीच. आणि इथेच क्लिअर एक महत्वाची गोष्ट सांगतात, अव्यक्त संभाव्यतेचे पठार, म्हणजे प्लॅटो ऑफ लेटेंट पोटेन्शियल. यश असं सरळ रेषेत नाही वाढत. आपण सगळेच कधी ना कधी अनुभवले हे. नवीन वर्षाचा संकल्प करतो, खूप उत्साहात सुरुवात करतो, पण आठवड्याभरात वजन कमी होत नाही किंवा अभ्यासात लगेच मार्क वाढत नाहीत. मग वाटतं काय उपयोग, सगळा उत्साह जातो. हीच ती निराशेची दरी, व्हॅल्यू ऑफ डिसअपॉइंटमेंट. पण क्लिअर म्हणतात की थांबा, प्रगती होत असते, फक्त ती दिसत नाही लगेच. अच्छा, जसं बी जमिनीत रुजतं तसं? अगदी. ते बी रुजतंय आतमध्ये, फळ यायला वेळ लागतो. तोपर्यंत टिकून राहणं महत्वाचं आहे. सातत्य, परिपूर्णता नाही. आणि म्हणूनच बहुतेक क्लिअर ध्येयांपेक्षा प्रणालीवर म्हणजे सिस्टमवर जास्त भर देतात. ते म्हणतात विजेते आणि पराभूत दोघांची ध्येय सारखीच असू शकतात, मग फरक कशाने पडतो? हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. ध्येय आपल्याला दिशा नक्कीच दाखवतात, पण तिथे पोचवते ती आपली प्रणाली, म्हणजे रोजची सवय, रोजची पद्धत. ऑलिम्पिकचं उदाहरण घ्या ना, प्रत्येक खेळाडूचं ध्येय काय असतं? गोल्ड मेडल. बरोबर. पण जिंकतं कोण? ज्याची रोजची तयारी, म्हणजे सराव, आहार, आराम करण्याची जी पद्धत आहे, ती प्रणाली इतरांपेक्षा चांगली असते. तुम्ही कितीही मोठं ध्येय ठेवा, पण ते गाठण्यासाठी रोज काय करायचं याची ठोस पद्धत नसेल तर ते ध्येय स्वप्नच राहतं. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का की ध्येय ठेवायचंच नाही, मग कळणार कसं कुठे जायचंय? नाही, तसं नाहीये. ध्येय हवंच, दिशा ठरवण्यासाठी ते महत्वाचं आहे. पण क्लिअर काय म्हणतात की फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करू नका. लक्ष द्या त्या प्रणालीवर, त्या रोजच्या प्रोसेसवर, जी तुम्हाला हळूहळू का होईना पण नक्की ध्येयाकडे घेऊन जाईल. उदाहरणार्थ?
समजा मॅरेथॉन धावायचं ध्येय आहे, तर रोज सकाळी उठून धावणं, स्ट्रेचिंग करणं, योग्य खाणं, ही जी सवय प्रणाली तुम्ही तयार करता, ती तुम्हाला धावपटू बनवते. म्हणजे निकाल महत्वाचा आहेच, पण त्या निकालापर्यंत पोहोचवणारी जी प्रक्रिया आहे, ती जास्त महत्वाची आहे. चांगली प्रणाली असेल तर निकाल आपोआप मिळतो, कधीकधी अपेक्षेपेक्षाही चांगला. हे पटतंय. म्हणजे ध्येय हे स्टेशन आहे आणि प्रणाली म्हणजे तिथपर्यंत जाणारा रस्ता. बरं, आता या सवयी तयार कशा होतात? क्लिअर एका चक्राबद्दल बोलतात, हॅबिट लूप म्हणतात त्याला. हो, सवयीचं चक्र, हॅबिट लूप, याच्या 4 पायऱ्या आहेत. संकेत, क्यू, लालसा, क्रेविंग, प्रतिसाद, रिस्पॉन्स आणि प्रतिफळ, रिवॉर्ड. कोणतीही सवय, चांगली असो वा वाईट, ती ह्या चक्रातून जाते. थोडं समजावून सांगाल? नक्की. संकेत म्हणजे काय, तर तुमच्या मेंदूला मिळणारा इशारा, ट्रिगर. जसं सकाळी उठल्यावर मोबाईल दिसणं. मग येते लालसा, म्हणजे त्या संकेतामुळे निर्माण होणारी इच्छा. जसं, अरे मोबाईल दिसला, नोटिफिकेशन बघूया. हो हो. प्रतिसाद म्हणजेच तुम्ही जी कृती करता, म्हणजे मोबाईल उचलून बघणं. आणि शेवटी प्रतिफळ, त्यातून मिळणारं समाधान, काहीतरी नवीन कळल्याचा आनंद किंवा कंटाळा गेल्यासारखं वाटणं. हे बक्षीस तुमच्या मेंदूला शिकवतं की ही कृती परत कर. अच्छा, म्हणजे हे चक्र सतत फिरत राहतं आणि याच चक्राचा वापर करून चांगल्या सवयी लावण्यासाठी आणि वाईट मोडण्यासाठी ते 4 नियम सांगतात, बरोबर? अगदी. हे 4 नियम म्हणजे सवयी बदलण्याची गुरुकिल्लीच आहेत. अनेक ठिकाणी याचा उल्लेख आहे. आपण थोडक्यात बघूया ते. पहिला नियम, स्पष्ट करा, मेक इट ऑब्व्हियस. चांगली सवय लावायची आहे, तिचा संकेत सहज दिसणारा करा, स्पष्ट करा. जसं रोज सकाळी व्यायाम करायचा ठरवलाय, मग रात्रीच कपडे काढून ठेवा डोळ्यासमोर. पुस्तक वाचायचंय, ते उशीजवळ ठेवा, दिसेल असं. आणि याउलट वाईट सवय मोडायची आहे, तिचा संकेत गायब करा, अदृश्य करा. म्हणजे समजा सारखं गोड खाण्याची सवय आहे, तर घरातून बिस्किटं, चॉकलेट्स काढून टाका, ठेवूच नका. मोबाईलचं व्यसन कमी करायचंय, नोटिफिकेशन्स बंद करा किंवा मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा रात्री. संकेतच दिसला नाही की लालसा कमी होते. दुसरा नियम, आकर्षक बनवा, मेक इट अट्रॅक्टिव्ह. चांगली सवय जास्त आवडायला पाहिजे, ती करताना मजा आली पाहिजे. ते कसं करायचं? तुम्ही ती सवय तुमच्या एखाद्या आवडत्या गोष्टीशी जोडू शकता. याला टेम्पटेशन बंडलिंग म्हणतात ते. जसं फक्त व्यायाम करतानाच तुमचं आवडतं गाणं ऐकायचं किंवा पॉडकास्ट. अच्छा. किंवा अभ्यासाचा 1 तास पूर्ण झाल्यावर स्वतःला 5 मिनिट सोशल मीडिया बघायला परवानगी देणं. आणि वाईट सवयी अनाकर्षक बनवा, म्हणजे त्याबद्दल विचार करताना काहीतरी नकारात्मक जोडा. धूम्रपानाचे आरोग्यावरचे परिणाम सतत डोळ्यासमोर ठेवा किंवा विचार करा की त्या पैशात काय चांगलं करता आलं असतं. तिसरा नियम, सोपे करा, मेक इट इझी. कोणतीही नवीन चांगली सवय सुरू करताना ती इतकी सोपी पाहिजे की ती न करण्याचं कारणच नसावं. इथेच तो 2 मिनिटाचा नियम येतो का? अगदी बरोबर. 2 मिनिट रूल. कोणतीही सवय सुरू करताना फक्त 2 मिनिटं करा. पुस्तक वाचायचंय, फक्त 1 पान वाचा किंवा फक्त 2 मिनिटं. धावायला जायचंय, फक्त शूज घालून घराबाहेर पडा. परत आलात तरी चालेल सुरुवातीला. सुरुवात करणं महत्वाचं आहे. हळूहळू वेळ वाढवता येतो. आणि वाईट सवय? ती कठीण बनवा, जेवढी शक्य असेल तेवढी. टीव्ही बघणं कमी करायचंय, रिमोटची बॅटरी काढून ड्रॉअरमध्ये ठेवा. उठून जाऊन आणावी लागेल. बरोबर. सोशल मीडिया ॲप्स वापरायचा वेळ कमी करायचा असेल तर लॉग आउट करून ठेवा प्रत्येक वेळी किंवा डिलीटच करून टाका काही दिवसांसाठी. अडथळा निर्माण करा. आणि चौथा नियम, समाधानकारक बनवा, मेक इट सॅटिस्फाईंग. आपल्या मेंदूला लगेच समाधान हवं असतं. चांगल्या सवयीचं फळ लगेच मिळत नाही, लांब मिळतं. हो, व्यायामाचा फायदा लगेच दिसत नाही. बरोबर. त्यामुळे तिचं समाधान लगेच मिळेल असं काहीतरी करा, छोटंसं. जसं सवय पूर्ण झाली की कॅलेंडरवर टिक करा किंवा हॅबिट ट्रॅकर वापरा. तो भरलेला बघून छान वाटतं. एका आठवड्याचं ध्येय पूर्ण झालं. स्वतःला काहीतरी छोटी ट्रीट द्या. हे लहान यश साजरं करणं महत्वाचं आहे. आणि वाईट सवयीचं? त्याचं फळ तात्काळ आणि न आवडणारं बनवा. जसं जर जंक फूड खाल्लं तर मित्राला 100 रुपये द्यावे लागतील असं ठरवा. अकाउंटेबिलिटी पार्टनर ठेवा. हे 4 नियम खरंच खूप उपयोगी वाटतात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं यात ती सवयींची क्रमवारी म्हणजे हॅबिट स्टॅकिंगची कल्पना कुठे बसते? एका सवयीनंतर दुसरी जोडणं. ती पहिल्या आणि तिसऱ्या नियमात मदत करते. स्पष्ट करा आणि सोपे करा. हॅबिट स्टॅकिंग म्हणजे काय, तर तुमची जी सवय आधीच आहे, पक्की आहे,
जसं रोज सकाळी चहा पिणं. तिच्यानंतर लगेच नवीन सवय जोडून टाका. जसं मी चहा प्यायल्यावर लगेच 2 मिनिटं ध्यान करेन किंवा मी ब्रश केल्यावर लगेच 1 ग्लास पाणी पिईन. यामुळे काय होतं, नवीन सवयीसाठी वेगळा संकेत शोधायची गरज नाही पडत. जुनी सवयच नव्या सवयीचा संकेत बनते आणि ती करायला सोपी वाटते. समजलं. हे 4 नियम आपल्या कृती, आपलं वर्तन बदलण्यासाठी आहेत. पण क्लिअर याच्याही पुढे जातात. ते म्हणतात खरा बदल हवा असेल कायमचा, तर फक्त काय करायचं यावर नाही, तर आपण कोण आहोत हे बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. ही ओळख आधारित सवयी म्हणजे आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्सची कल्पना ही मला खूप खोलवरची वाटली. हो, आणि खरं सांगायचं तर हा या पुस्तकातला सगळ्यात शक्तिशाली विचार आहे असं मला वाटतं. बहुतेक लोक सवयी बदलताना निकालावर लक्ष ठेवतात, आउटकम बेस्ड. जसं मला 10 किलो वजन कमी करायचंय. क्लिअर म्हणतात असं न करता तुमच्या ओळखीवर लक्ष केंद्रित करा, आयडेंटिटी बेस्ड. स्वतःला विचारा मला कोण बनायचंय. कोण बनायचंय? हो, उत्तर जर आलं मला एक निरोगी व्यक्ती बनायचंय, तर मग विचार करा एक निरोगी व्यक्ती काय करते, कशी वागते, ती पौष्टिक खाते, व्यायाम करते, पुरेशी झोप घेते. मग तुम्ही त्या कृती करा. म्हणजे आपण कोण आहोत हे ठरवलं की कृती आपोआप येतात. हे तर खूप वेगळं आहे. अगदी. मी सिगरेट सोडायचा प्रयत्न करतोय असं म्हणण्याऐवजी मी धूम्रपान करत नाही, आय एम अ नॉन स्मोकर असं म्हणणं, यात खूप फरक आहे. फरक आहे? कसा? पहिलं वाक्य तुमची जुनी ओळख टिकवून ठेवतं आणि त्यात प्रयत्न आहे, म्हणजे अपयश येऊ शकतं हे गृहीत धरलंय. पण दुसरं वाक्य तुमची नवीन ओळख सांगतं, ठामपणे. तुमचं ध्येय फक्त एक पुस्तक वाचणं नसावं, तर वाचक बनणं असावं. ध्येय फक्त मॅरेथॉन धावणं नसावं, तर धावपटू बनणं असावं. अच्छा. जेव्हा तुमची सवय तुमच्या ओळखीचा भाग बनते, तेव्हा ती टिकवणं खूप सोपं जातं. कारण ती तुमच्या स्वभावाला धरून असते आणि प्रत्येक वेळी तुम्ही ती सवय पाळता, तेव्हा तुम्ही तुमच्या त्या नवीन ओळखीला एक मत देत असता. स्वतःलाच खात्री पटवून देत असता की हो, मी अशीच आहे. वाह! म्हणजे कृतीतून ओळख घडते आणि ती ओळख पुन्हा कृतींना बळ देते. हे चक्र तर खूपच सकारात्मक आहे. बरं, आता सवयी घडवण्यात किंवा मोडण्यात आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची काय भूमिका असते? तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, क्लिअर म्हणतो, एन्व्हायरमेंट इज द इनव्हिजिबल हँड दॅट शेप्स ह्युमन बिहेवियर. अगदी. वातावरण हा तो अदृश्य हात आहे जो आपल्या वर्तनाला आकार देतो. आपण अनेकदा सगळा भार इच्छाशक्तीवर टाकतो, माझी इच्छाशक्तीच कमी आहे. हो, असं वाटतं आपल्याला. पण खरं तर वातावरण कितीतरी जास्त प्रभावी ठरतं. वातावरण बदललं ना की सवयी बदलणं खूप सोपं होऊन जातं. उदाहरणार्थ, तुम्हाला जास्त पुस्तकं वाचायची आहेत, तर टीव्ही समोरच्या टेबलवर रिमोट ठेवण्याऐवजी पुस्तकं ठेवा, सोफेच्या बाजूला ठेवा, सहज दिसतील अशी. निरोगी खायचंय, फ्रीजमध्ये फळं आणि भाज्या समोर ठेवा. जंक फूड घरात आणूच नका, आणलंच नाही तर खाणार कुठू? बरोबर. अभ्यास करायचाय, मोबाईल बाजूला ठेवा, शक्यतो दुसऱ्या खोलीत शांत जागा शोधा. म्हणजे काय तर चांगल्या सवयीसाठी संकेत स्पष्ट आणि सोपे करा आणि वाईट सवयीसाठी ते कठीण आणि अदृश्य करा. तुमच्या वातावरणाला तुमच्यासाठी काम करायला लावा. याच संदर्भात ते ब्रिटिश सायकलिंग टीमचं उदाहरण खूप महत्वाचं आहे नाही का? हो, ते एकदम उत्तम उदाहरण आहे. त्यांनी जिंकण्यासाठी फक्त मोठ्या गोष्टी नाही बघितल्या, तर प्रत्येक लहान गोष्टीत, अगदी लहान गोष्टीत 1% सुधारणा केली. किती लहान? त्यांना कोणती उशी वापरायची हे ठरवलं. अगदी टीम बसच्या ड्रायव्हरने हात धुण्यासाठी कोणता साबण वापरायचा हे पण ठरवलं, जेणेकरून खेळाडूंना इन्फेक्शन होणार नाही. अरे बापरे, इतकं? हो. या सगळ्या लहान लहान वाटणाऱ्या सुधारणा एकत्र आल्या आणि त्याचा परिणाम प्रचंड मोठा झाला. त्यांनी ऑलिम्पिकमध्ये, टूर डी फ्रान्समध्ये वर्चस्व गाजवलं. यालाच ते म्हणतात अतिसूक्ष्म लाभांची बेरीज, ॲग्रिगेशन ऑफ मार्जिनल गेन्स. खरंच अविश्वसनीय आहे की इतक्या छोट्या गोष्टी एवढा मोठा फरक घडवू शकतात. पण आता एक व्यावहारिक प्रश्न. हे सगळं ऐकायला, करायला खूप छान वाटतं. पण समजा इतकं करूनही कधीतरी सवय मोडलीच. एखादा दिवस व्यायाम राहिला किंवा काहीतरी चुकीचं खाल्लं गेलं. मग काय करायचं? स्वतःला दोष देत बसायचा? नाही, अजिबात नाही. इथे क्लिअर एक खूप महत्वाचा सल्ला देतात. तो म्हणजे कधीही दोनदा चुकू नका. नेव्हर मिस ट्वाइस. कधीही दोनदा चुकू नका. हो, एकदा चूक होणं अगदी स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत, कधीतरी होतं असं. एखादा दिवस सवय पाळता आली नाही तर स्वतःला खूप दोष देऊ नका, हरकत नाही.
पण महत्वाचं काय आहे की दुसऱ्या दिवशी लगेच आपल्या सवयीवर परत या. एक दिवस चुकल्याने फार काही बिघडत नाही, पण जर सलग 2-3 दिवस सवय मोडली ना की मग ती पुन्हा रुळावर आणणं खूप अवघड होऊन बसतं. अच्छा. अपयश येतच, ते प्रक्रियेचा भाग आहे. यशस्वी लोक कधी चुकत नाहीत असं नाहीये. ते फक्त पडल्यावर लगेच उठतात आणि पुन्हा कामाला लागतात. सातत्य राखणं हे परफेक्ट असण्यापेक्षा खूप जास्त महत्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतेय. ॲटॉमिक हॅबिट्सचा मूळ संदेश हाच आहे की मोठे बदल हे अचानक नाही होत. ते रोजच्या लहान, सातत्यपूर्ण, अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या सवयींमधून हळूहळू घडतात. ती रोजची 1% सुधारणा वर्षभरात खरंच खूप मोठा बदल घडवू शकतो. कोणतीच लहान गोष्ट दुर्लक्ष करण्यासारखी नाही. नक्कीच. आज आपण जे बोललो त्यातले मुख्य मुद्दे परत एकदा आठवले तर फक्त ध्येयांवर अडकून न राहता त्या ध्येयांपर्यंत नेणाऱ्या प्रणालीवर लक्ष द्या. सवयी बदलण्यासाठी ते 4 नियम वापरा. स्पष्ट करा, आकर्षक बनवा, सोपे करा, समाधानकारक बनवा. फक्त वर्तन बदलू नका, तर तुमची ओळख बदला. स्वतःला त्या व्यक्तीसारखं बघा जसं तुम्हाला बनायचंय. तुमच्या सवयींना मदत करेल असं वातावरण तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सातत्य ठेवा. परफेक्ट असण्याचा अट्टहास नको. एकदा चूक झाली ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशी लगेच परत सुरुवात करा. नेव्हर मिस ट्वाइस. आणि ज्यांना हे आणखी खोलात जाऊन समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक मराठीत ऑडिओबुक स्वरूपात पण उपलब्ध आहे. रोहित देशमुख यांनी ते वाचले अशी माहिती पण आहे, तर तोही एक चांगला पर्याय आहे. निश्चितच. आणि आजच्या चर्चेतून आपण एक विचार घेऊन जाऊ शकतो. आपण नेहमी अंतिम निकालावर लक्ष देतो, ध्येयांवर. पण त्या ध्येयांपर्यंत पोहोचवणाऱ्या रोजच्या लहान कृती, ती प्रणाली, त्यावर आपण खरंच किती लक्ष देतो? अशी कोणती एक ॲटॉमिक हॅबिट, अगदी छोटीशी सवय आपण आजपासून सुरू करू शकतो जी भविष्यात आपल्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवेल, यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.